स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त गुरु सद्गुरु महाराज की। ओम नमः शिवाय। तर अशी आजची पूजा ह्यांनी केली आणि तुम्ही बघितलं बऱ्याच ताईंचे काल मेसेज होते की ताई पूजेचा व्हिडिओ आला नाही, तर मी रिप्लाय कोणालाच केला नाही. काही जणांना सांगितलं की उद्या येईल, पण त्याचं कारण हेच होतं की माझी जी मासिक पाळी होती जी 2 महिन्यापासून पेंडिंग होती. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून सांगत होती की आता असं वाटतंय मला पिरियड्स येतील असं, तर तेव्हापासून आलीच नव्हती. म्हणजे 2 महिने झाले ऑलमोस्ट. आणि आत्ता मासिक पाळी आली. तुम्हाला माहिती आहे जसं मी सांगितलं होतं की प्री मेनोपॉज जी आपली स्टेज असते, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी होतात. तुमचे प्रॉब्लेम कधी म्हणजे तुमची मासिक पाळी कधी 15 दिवसांनीसुद्धा येते, 20 दिवसांनीसुद्धा येते, कधी 2 महिन्यांनी येते, कधी 6 महिन्यांनी येते. असं हे चालूच राहतं जोपर्यंत आता तुमचे पिरियड स्टॉप होत नाही, जोपर्यंत मेनोपॉज स्टेजला तुम्ही पोचत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. ह्यामध्ये तुम्ही तुमचा आहार, व्यायाम, फिरणं, मेंटली तुम्ही स्वतःला छान ठेवणं, स्ट्रेस फ्री ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ते मी स्पेशली मेनोपॉज म्हणून जो व्हिडिओ केला होता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ज्यांनी बघितला नसेल तर त्यांनी नक्की बघा की मेनोपॉज स्टेजमधून जाताना काय काय फेजेसमधून आपल्याला जावं लागतं, कसं कसं आपण त्याच्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायची आहे, हे मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं, तुमच्यासोबत गप्पा मारल्या होत्या. तर आज मला ना असं काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्यासोबत परत पुन्हा छान अशा गप्पा मारायच्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच लेडीजने त्याच्यासोबत रिलेट केलं आणि खूप छान छान तुमचे पण मला त्याच्यावरती प्रतिक्रिया आल्या, खूप छान कमेंट्स आल्या. तर हे जे मासिक पाळी आहे, तर आता बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई तू कसं करते, मग मासिक पाळी आल्यानंतर देवपूजेचं कसं मॅनेज करते. तर मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते. आता हे जे मी तुम्हाला पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे ना, त्यातल्या काही गोष्टी कोणाला पटतील, कोणाला नाही पटणार. पण ज्यांना पटतील त्यांनी नक्कीच घ्याव्या. ज्यांना नाही पटणार त्यांनी त्यांचं जे मत आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी फॉलो कराव्या. बघा, आपल्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्याच आहेत, त्या आपल्याला पाळायच्याच आहेत. पण परंपरा फॉलो करताना सुद्धा काही गोष्टी त्यातल्या समजून, विचार करून आपण त्या पुढे फॉलो करायच्या आहेत. फक्त आधीपासून चालत आलंय म्हणून ते पुढे चालवत न्यायचंय असं नाहीये. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला भीती द्यायची नाहीये. आपल्याला त्यांना छान संस्कार द्यायचे आहेत, त्यांना छान समजूत द्यायची आहे आणि मग त्या परंपरा ते पुढे नेतील. जर आपण त्याच गोष्टी आपण त्यांना तशाच फक्त करायला सांगितल्या तर ते अजिबातच करणार नाहीत. आणि सुरुवात ही नेहमी स्वतःपासून होते. जर स्वतःच आपण ते डोक्यात धरून ठेवलं, स्वतःच आपण ते विचार तसा केलाच नाही, तर मग त्या गोष्टी आपण त्यांना तशा देऊच शकत नाही. तर म्हणून अजूनही बऱ्याचशा घरांमध्ये जे मासिक पाळी येते तर त्याचं पाळलं जातं. म्हणजे 3 दिवस तरी पाळलं जातं. त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी घरामध्ये सगळीकडे हातबोट लावले जातात. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी काय करते जेव्हा मासिक पाळी येते. तर फक्त मी देवपूजेच्या इथे म्हणजे जो माझा पूर्ण कॉर्नर आहे, तुम्ही बघितलात घराचा जो पण टोटली ईशान्य कोपरा आहे, त्या बाजूला मी अजिबात जात नाही.
देवपूजेच्या इथे मी कशालाही हात लावत नाही. मी कुठल्याही मंदिरात, देवळात कुठेही मी जात नाही. शक्यतो तर मी कोणाच्या घरीही जात नाही. कारण काय माहिती, मला ते आधीपासून जे बिंबवलंय ना डोक्यावर, त्याच्यामुळे काही गोष्टी असतात की ज्या आपल्या लगेचच निघत नाही डोक्यातून. तर मी कोणाकडेही जातही नाही. पण मी घरामध्ये सगळीकडे मी हात लावते. आता मी हे सांगते आणि हे पण मी तुम्हाला पुढे काही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. पण पहिले तुर्तास मी जे काही करते ते मी तुम्हाला सांगते की स्वयंपाकघरात मी सगळीकडे हात लावते. त्यानंतर ज्या मेन गोष्टी आहेत, म्हणजे जास्तीचा जो साठवणीचा मसाला आहे किंवा लोणचं असेल किंवा तेल असेल, तर मला जेव्हा कळतंय की माझी मासिक पाळी येणार आहे असं वाटतंय, तेव्हाच मी एक्स्ट्राचं सगळं त्यात थोडं जे आपलं रोजचं असतं ना त्याच्यामध्ये मी काढून ठेवते. आणि जरी लागलंच, असं अगदीच होत नाही, कधी कधी अचानक सुद्धा येऊन जातात, आपल्याला काही माहितीच असतं असं नसतं, तर मग संपलं तर मग निष्ठाला किंवा ह्यांना मग मी काढून द्यायला सांगते. मी जे मेन साठेचं असतं ना त्याला मी कधी हात लावायला जात नाही. तर ॲक्च्युली हात जरी लावला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. पण आपल्या डोक्यात त्या गोष्टी आहेत. आता लहानपणापासून आमच्या घरी पाळलं जायचं, 3 दिवस पाळलं जायचं. मग 4थ्या दिवशी प्रॉपर आंघोळ करून सगळा लवाजमा धुवून मग आपण घरामध्ये सगळ्या गोष्टींना हातबोट लावायचा. पण पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगू की हे जे पाळणूक केली जायची ना, ह्याच्या मागचं कारण खूप वेगळं होतं. पूर्वीच्या काळी अशा सुखसुविधा नव्हत्या, स्वच्छतेच्या गोष्टी नव्हत्या. आता जसं आपण पॅड्स वापरतो, तसं पूर्वी पॅड्सची सोय नव्हती. कपडा वापरला जायचा. आम्ही स्वतः वापरलाय, स्वतः त्या गोष्टी केल्यात. म्हणून तो जो एक अनुभव आहे ना, तो मी तुमच्यासोबत शेअर करते, की आमचं जे घर होतं ते तर 1 रूम किचनचं घर होतं. फक्त हॉल आणि किचन एवढंच होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी बसून राहायचं. आणि पूर्वी पाळी लवकर यायची, म्हणजे मला तरी 7वीला असल्यापासूनच पाळी यायला लागली. त्याच्यामुळे ते तिथे बसणं हे खूप ऑकवर्ड वाटायचं. कोणी येईल जाईल तर समोरच दिसायचं, समोरच सगळं घेऊन बसायचं. ते खूप काहीतरी मानसिकरित्या ना एक वेगळाच परिणाम आपल्या मनावर त्याच्यामुळे होत असतो. मी म्हणेन की आताच्या मुली खरंच खूप नशीबवान आहेत की त्यांना खूप साऱ्या गोष्टीच्या सुखसुविधा सगळ्या आपण त्यांना खूप फ्रीडम देतो बऱ्यापैकी. सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यामध्ये लादत नाही जसं आपल्यावरती लादल्या गेल्या होत्या. पण असो, पण मला असं वाटतं की जे आपल्या सोबत झालं, जे आपण भोगलं, ते आपल्या मुलांनी नको करायला. त्यांना त्या गोष्टीची चांगली समजूत दिली पण पाहिजे. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही आता ज्या नवीन मुली आहेत किंवा ज्या जुन्या थोड्याशा लेडीज आहेत त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा. बऱ्याचशा माहिती त्यांना याच्यातून मिळते. तर तसंच आधी जेव्हा पिरियड्स यायचे, तेव्हा जेव्हा वेगळं बसवलं जायचं, तर तेव्हा घरात कोणीतरी दुसरी व्यक्ती करणारी असायची. आमच्या घरी तर कोणी नव्हतं तेव्हा, पण देवाच्या कृपेने जे आमचे शेजारी होते, म्हणजे दोन्ही जे काका काकू होते, तर खूप हेल्पफुल होते. की कधीही जेव्हा काही गरज पडली, बरं नसेल किंवा काही जेवणाचं काही असेल, तर ते स्वतःहून विचारायला यायचे, स्वतःहून आणून द्यायचे. तुम्ही सांगा, आता तशी परिस्थिती आहे का? आता आपण कोणावर इतकं डिपेंड राहू शकतो का? आपल्या घरातलं जे पण आहे, आपण जर मेन घरातलं करणारं आहोत, तर आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःलाच करायला लागतात. तर त्यामुळे ही पण एक गोष्ट, की ह्या गोष्टीमुळे काय होतं, की आपल्याला सतत दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. जे कामाला जाणारे व्यक्ती आहेत, ते सुद्धा येऊन ते थकलेले असतात, ते येऊन करणार. मुलं समजा शाळेची, क्लासची असतील, तर त्यांनासुद्धा येऊन मग सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यामुळे हा एक त्याच्यामध्ये खूप मोठा ड्रॉबॅक होतो, की जर तुम्हाला असं करायचं असेल किंवा असं असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. आणि मग डिपेंड राहण्यामुळे कोणी समोरचा व्यक्ती त्यावेळेला ऐकतो, नाही ऐकतो, करतो, नाही करतो, त्यामुळे सगळ्यांचीच ओव्हरऑल घरामध्ये त्याच्यामुळे चिडचिड होत असते. मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे, ते म्हणजे की का वेगळं बसवलं जायचं. बघा, पूर्वी सुखसुविधा नव्हत्या, स्वच्छता नव्हती, पॅड्स नव्हते, कपडा वापरला जायचा, तोच कपडा धुवायचा आणि तोच कपडा पुन्हा वापरायचा. त्याच्यामुळे जो हायजेनिकपणा आपण आता बोलतो ना, तो तेव्हा नव्हता. आणि खूप मोठं कुटुंब असायचं. स्त्रीला तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा किती सारे त्रास त्याच्यामध्ये होतात, किती पेन तिला होत असतं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून की त्या 3 दिवसात तिला जे शारीरिक काम आहे ते खूप पहिले असायचं. आतासारख्या मशीन्स तेव्हा अवेलेबल नव्हत्या. आणि त्याच्यामुळे त्यांना आराम मिळावा, त्या 3 दिवस तरी त्यांना आराम मिळावा, जास्त मेहनतीची कामं त्यांना नको करायला लागावी किंवा अनहायजेनिकपणा नको व्हावा घरामध्ये सगळीकडे, आणि म्हणून त्यांना वेगळं बसवलं जायचं.
त्याच्यामागचं कारण असं नव्हतं की तुम्ही त्या काळामध्ये अशुद्ध होता किंवा तुम्ही कुठेच हातबोट लावू शकत नाही. ते नंतर नंतर त्याचं परिवर्तन होत गेलं, पण मूळ जे कारण होतं ना, ते हेच कारण आहे, हे मी तुम्हाला सांगते. जो अशुद्धतेचा मुद्दा आहे की ह्या काळामध्ये स्त्री अशुद्ध होते, म्हणजे कुठेही आपण हात लावला तर ती गोष्ट पण अशुद्ध होते. मला सांगा, जर तुम्ही 3 दिवस पाळताय, ठीक आहे, 3 दिवसानंतर तुम्ही आंघोळ करताय, त्यानंतर तुम्ही सगळीकडे हातबोट लावताय, अशा किती लेडीज आहेत की ज्यांना फक्त 3च दिवस फ्लो जातो, त्याच्यानंतर जात नाही? असं होतच नाही. कधी कधी 5 दिवस, 6 दिवस असंही जातं. मग तोच फ्लो आहे जो तुमच्या शरीरातून 3 दिवस गेलाय आणि तरीही तुम्ही नंतर हातबोट लावू शकता आणि आधी हातबोट लावू शकत नाही. मग तुम्ही हा थोडासा त्याच्यामध्ये लॉजिकली विचार करा. प्लस तुम्हाला सांगते की जो फ्लो तुम्हाला आता जातोय तो जवळपास महिनाभर तुमच्या शरीरामध्ये जमा होत असतो आणि त्याच्यानंतर तो महिन्याअखेरीस तो बाहेर पडत असतो. म्हणजे महिनाभर ते जे लिक्विड बनतंय ते तुमच्या शरीरातच आहे आणि तेव्हा तुम्ही अशुद्ध नाही आहात आणि आता तुम्ही अशुद्ध आहात. म्हणजे काही गोष्टींचा जर तुम्ही थोडासा बारकाईने विचार केला ना, तर तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी कळतील. आता ज्या मावशी, आजी कोणी आहेत ज्या हे फॉलो करतात, तर त्यांना आधीपासून त्यांच्या मनावर या सगळ्या गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत. सुरुवातीला सुद्धा मी जेव्हा नंतर इथे सगळं हँडल करणं किंवा पाळणूक न करणं ह्या गोष्टी जेव्हा सुरू केल्या ना, तर मलाही प्रत्येक गोष्टीत असं वाटायचं की अरे आपण चुकतोय, अरे आपण पाप करतोय असं. कारण आधीपासून एवढं बिंबवलंय डोक्यावरती की त्याचा एवढा परिणाम झालाय की असं वाटायचं की नाही, हे चुकीचंच आहे, हे पापच आहे, हे म्हणजे हे अशुद्धच आहे. तर अशा सगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण त्यातून चांगल्या दृष्टीने विचार करायला लागतो ना, आपोआप तुमच्या माइंडसेटमधून त्या गोष्टी जायला सुरुवात होते. माणूस अशुद्ध केव्हा होतो? जेव्हा माणूस म्हणजे माणसातला जो राम आहे ना, तो निघून जातो. तो जो देव आहे ना, तो तुमच्या आतमध्येच बसलेला आहे आणि तो जेव्हा तुमच्या शरीरातून निघून जातो, ती चैतन्य शक्ती जेव्हा तुमच्या शरीरातून निघून जाते ना, तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही अशुद्ध होता. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत तुम्ही कधीही अशुद्ध होत नाही. तर ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट करा आणि जर खरंच कोणी अशा गोष्टी अजूनही फॉलो करत असेल ना, तर तुम्ही प्लीज थोडासा त्यामध्ये विचार करा. आता ही माझी मतं आहेत, ही मी तुमच्यावर लादत नाही आहे. फक्त एक मला जे जेन्युइनली वाटतं किंवा मी जो विचार करते ना, तो मी तुम्हाला अशुद्ध, अस्पृश्य किंवा अशा कशा असू शकतात, हे आपण पहिले स्त्रियांनी जर विचार केला ना, तर पुरुषांना त्या गोष्टी कळतील. त्यांनी कधी त्या गोष्टी अनुभवल्याच नाही आहेत, तर त्यांना त्यातलं काय गांभीर्य करणार आहे? एक स्त्री एका स्त्रीला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते, पण मी म्हणेन ना की अनलकीली समजलं जात नाही. एक स्त्रीला दुसऱ्या खूप त्रास देत असते, तर तसं नका करू. आपण ज्या वेदनेतून गेलोय, आपण ज्या फेजमधून गेलोय, त्याच फेजमधून त्याच गोष्टी आपल्या मुलींनी, आपल्या सुनांनी का कराव्या? त्यांना चांगलं आयुष्य, त्यांना चांगलं भवितव्य, त्यांना चांगलं रुटीन का नाही मिळावं? उलट त्या 3 दिवसांमध्ये, त्या 4 दिवसांमध्ये त्यांना जास्तीत जास्त आराम मिळेल, त्यांचं शरीर छान राहील, ते मेंटली छान राहतील. हा जर विचार केला ना, तर मी सांगते की खरंच की पुढे जो हा मेनोपॉजचा जो त्रास आहे ना, तो खूप प्रमाणात कमी होईल. कारण स्ट्रेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो जो पेरिमेनोपॉजमध्ये आपल्याला अफेक्ट करतो, जो आपल्या शरीराला अफेक्ट करतो. तर त्याच्यामुळे आधीच आपण एवढ्या वेदनांमधून, एवढ्या ह्याच्यामधून जात असतो, त्रासातून जात असतो आणि त्यात पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घेऊन बसलो ना, तर आणखीन जास्त आपण स्वतःला आणखीन जास्त त्रासामध्ये टाकणार आहे. तर म्हणून जे दादासुद्धा हा व्हिडिओ ऐकत असतील, बघत असतील, तर त्यांनीसुद्धा या फेजमध्ये स्त्रियांना, त्यांच्या घरातल्या स्त्रियांना जेवढा तुम्हाला छान आराम देता येत असेल, तर तुम्ही प्लीज आराम द्या. कारण खरंच याची खूप गरज असते. म्हणूनच मी माझ्या हे जेव्हा घर घेतलं ना, तेव्हा मंदिर म्हणजे घरातलं जे मंदिर आहे ना, ते मी हॉलमध्ये केलं. कारण बऱ्याच बायका काय करतात की किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये मंदिर बनवतात घरातलं आणि मग त्याच्यामुळे बघा तुमचा जास्तीत जास्त वावर हा स्वयंपाकघरातच असतो. तुम्ही बाहेरचा जो आपला हॉलचा एरिया आहे एखादा, तो तुम्ही अवॉइड करू शकता, पण स्वयंपाकघर तुम्ही अजिबात अवॉइड करू शकत नाही. तिथे तुम्ही 24 तास वावर करणारच आहे, त्यामुळे सतत तुमची सावली देवांवरती पडणार आहे. मी हे नाही म्हणत की अस्पृश्य, अशुद्ध ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते, पण जे आपले देव आहेत ते तितके म्हणजे त्यांची पवित्रता किंवा त्यांचं तेज तितकं आहे की त्या पिरियडमध्ये
आपण मेंटली किंवा मानसिकरित्या आपण तेवढे स्टेबल नसतो. आपल्याला शरीरातून ज्या गोष्टी होत असतात ना, त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर सुद्धा होत असतो. आणि म्हणून ती आपली नेगेटिव्हिटी किंवा आपली नेगेटिव्ह एनर्जी आपल्या देवांना नको जायला. म्हणून त्या काळामध्ये देवांना काही वेळा झाकलं जात असेल किंवा देवपूजा केली जात नसेल. पण तुम्ही स्वतः नका करू, पण तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत, म्हणजे तुमचे मिस्टर असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, जे सकाळी छान मस्त अंघोळ करून सर्वात पहिली जर तुम्ही देवपूजा करून घेतली घरातली, कुठेही स्पर्श न करता पहिली देवपूजा करून घेतली, तर मला सांगा घरातलं वातावरण दिवसभर किती छान राहील. तुमची जी नेगेटिव्हिटी आहे ती, प्लस तुम्ही जर दिवसभर पूजाच करत नाही आहे, तर आणखीन घरातलं वातावरण नेगेटिव्ह होऊन जातं. त्यापेक्षा तुम्ही फक्त दिवा लावा, देवाकडे 1-2 अगरबत्त्या लावा, बस. मी सांगेन दिवसभर त्या लेडीजला सुद्धा घरामध्ये खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटेल. तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही देवांची पूजा का करू नये? जर खरंच कोणाला म्हणजे माहिती असेल ह्या बाबतीतलं कारण, तर मला नक्की सांगा की तुमचं समजा देवघर सेपरेट आहे, देवघर वेगळं आहे, तर असं पूर्वी केलं जात असेल का? मला नाही वाटत की जेव्हा प्रॉब्लेम, आता पूर्वी एका घरामध्ये जर 5-5, 6-6 बायका असतील, तर जर सगळ्यांचेच प्रॉब्लेम येत गेले आणि प्रत्येक वेळेला जर 5-5 दिवस देवपूजा करणं बंद केलं, तर अख्खा महिनाच मला वाटतं की देवपूजा करताच येणार नाही. तर तसं नव्हतं, तसं नाही केलं जात होतं. जी स्त्री जिचा प्रॉब्लेम येत होता तिला वेगळी खोली होती, ती वेगळ्या खोलीमध्ये बसत होती आणि पूजा केली जात होती. तर मला असं म्हणायचं की आता आपण पाळणूक नाही करत आहे, पण आपण तो एरिया जर अवॉइड केला, देवाच्या इथे नाही गेलो, तर पूजा करण्यात काहीच हरकत नाही आहे. फक्त तुम्ही स्वतः काही नियम पाळा की तुम्ही देवपूजेच्या इथे जाऊ नका, तुम्ही मंदिरांमध्ये जाऊ नका, कारण आपली नेगेटिव्हिटी देवाला नको पोचायला. ह्यासाठी आपण ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. आणि मी अशा गोष्टी फॉलो करते. तांदूळसुद्धा ना मी थोडे जास्तीचे वेगळे ठेवते आणि रोजचे वापराचे वेगळे ठेवते. बाकी गोष्टींना तुम्ही कितीही कुठेही हात लावा, मला सांगा तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी येतात, आता ज्या बाजारामधून तुमच्यापर्यंत गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी काही अगदी शुद्धच असतात का? तिथे ज्या लेडीज काम करतात, बनवतात, तर त्या कुठे ना कुठे कोणाचा ना कोणाचा प्रॉब्लेम तर असणारच आहे. तर ती जी पण गोष्ट तुमच्यापर्यंत, ते शेतात जे पिकवलं जातं, ज्या लेडीज शेतामध्ये काम करतात, त्या काही सगळ्या कोणाचाच पिरियड्स नसेल त्या दरम्यान, असं होऊच शकत नाही. तर म्हणून हा जो विचार आहे ना डोक्यातला मूळ, पहिले तो काढून टाका की ह्या अडचणीच्या काळामध्ये आपण अस्पृश्य होतो, अशुद्ध होतो, ही भावना मनामधून काढून टाका. आणि त्याच्यासाठीच हा आजचा माझा व्हिडिओ होता. कदाचित देवाने तोच संदेश तुमच्यापर्यंत पोचला जावा ह्यासाठीच ह्या गोष्टी दिल्या असतील किंवा केल्या असतील. आणि मी तर म्हणते की खूप मला बरं वाटतंय, खूप मोकळं वाटतंय. ज्या लेडीज, म्हणजे लेडीजला कळत असेल की एक पिरियड्सचा पिरियड येऊन गेल्यानंतर आपल्याला किती बरं वाटतं. आणि आता श्रावणाचे जे पण एक श्रावण सोमवार गेला म्हणजे सगळंच गेलं किंवा काहीच मिळालं नाही असं नाही आहे. जे मिळेल ना ते आपलं आहे, जे नाही मिळेल ते गेलं. जो भूतकाळ होता तो गेला, जो प्रेझेंट आहे त्या प्रेझेंटमध्ये, वर्तमान काळामध्ये जगणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर म्हणून आता पुढचे सण छान मिळणार आहेत. आता सध्या तर मी पहिले खूप विचार करायची की अरे आता हा सण येतोय आणि आता आपली डेट जवळ येते, मग मिळेल की नाही मिळेल. आता मी तो विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाकते. जे मिळेल ते आपले, जे नाही मिळेल ते सोडून द्यायचं. बघा, देवाची इच्छा असेल तर सगळं जे पण आहे ते मिळतं, नाही मिळत असेल तर काय, आपण काय करू शकतो? ही संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही जी गोष्ट होते, ह्या गोष्टीमुळे स्त्रीला मातृत्व प्राप्त होतं आणि ती गोष्ट कमीपणाची किंवा अस्पृश्य किंवा अशुद्ध ही असू शकत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये स्वामींची खूप छान गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली होती, जी बखरमध्ये सुद्धा दिलेली आहे, की स्वामींच्या दरबारामध्ये, शॉर्टमध्ये सांगते की स्वामींच्या दरबारामध्ये एक स्त्री रोज स्वामींसाठी प्रसाद घेऊन यायची. आणि एकदा तिची मासिक पाळी होती, तर म्हणजे तिला असं वाटलं की मी आता मासिक पाळीमध्ये स्वामींना कसं देऊ, म्हणजे तिने काहीतरी छान बनवून आणलं होतं स्वामींसाठी, पण आता कसं देऊ. म्हणून तिला असं वाटलं की मी सगळ्यात शेवटी बसते, म्हणजे स्वामी माझ्यापर्यंत पोचणारच नाहीत, येणारच नाही, तोपर्यंतच म्हणजे होऊन जाईल. आणि ती सगळ्यात शेवटी बसते. आणि तुम्हाला माहिती आहे की स्वामी तिथून उठून सगळ्यात शेवटी जी ती महिला बसलेली असते ना, तिथे जातात आणि तिच्याकडे हात पुढे करतात की दे मला, तू काय आणलंयस आज खायला ते दे. तर तिच्या डोळ्यात घळघळ पाणी येतं की स्वामी मी कसं देऊ तुम्हाला आज, म्हणजे माझं आज
जे अडचणीचा काळ आहे, मासिक पाळीचा काळ आहे तो सुरू झाला आहे, त्याच्यात मी बनवलं, मी तुम्हाला कसं देऊ? तर स्वामी तिला उत्तर देतात की जी गोष्ट स्त्रीला मातृत्व देते ती गोष्ट कधीच अशुद्ध असू शकत नाही. तर प्रत्यक्ष जर स्वामींनी हे म्हणजे हे केलं असेल, वाक्य बोलले असतील, तर तुम्ही त्यातूनच विचार करा की आपण काय विचार करतोय या गोष्टीबद्दल आणि खरंच ती गोष्ट काय आहे, कशी आहे. तर बस माझ्या बुद्धीला जे पटलं, मला जे चांगलं वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्यातलं जे पण खरंच चांगलं असेल ना, तर ते स्वामींचं असेल, जे पण चुकीचं असेल ते माझं असेल. आणि माझ्या बोलण्यातून जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर प्लीज त्याबद्दलसुद्धा मी तुमची माफी मागते आधीच ॲडव्हान्समध्ये. आणि यातून तुम्हाला खरंच खूप काही चांगलं घेता आलं ना, तर नक्कीच चांगलं घ्या. आणखीन तुम्हाला कोणाला असे तुमच्या ओळखीतले कोणी असतील किंवा काय असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि असा आजचा व्हिडिओ होता. आजची तर पूजा भेटली नाही, पण आता पुढच्या पूजा छान करायला मिळतील आपल्याला आणि छान छान करू आपण पूजा. तर असं तुम्ही पण छान नेहमी आनंदी राहा, प्रत्येक क्षण आनंदाने आणि छान जगा. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते पण मला नक्की शेअर करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.